श्री स्वामी समर्थ. मी लाईफ कोच वर्षा, इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. चला तर मग आपला 30 डेचा आजचा दिवस आहे 13वा. हो, काय असेल तो 13वा दिवस. स्वतःशी पॉझिटिव्ह बोला. आता काय बाई नवीन हे स्वतःशी पॉझिटिव्ह बोला म्हणा. आम्ही काय निगेटिव्ह बोलतो का काय असं म्हणतील काही जण. नाही हो, आपलं जे अंतर्मन असतं त्याच्यामध्ये खूप असे विचार असतात जे आपण सतत काही छोटीशी जरी गोष्ट झाली की त्या गोष्टीवर खूप विचार करतो. आणि काय होतं ना की आपण इतरांपेक्षा स्वतःशी खूप बोलतो. हो, मी पण तेच करत होते, पण शिकले मी पण बरं का सकारात्मक बोलायला. आता बाई कसं शिकला तुम्ही तेच तर मी शेअर करणार आहे तुम्हाला. हो ना, चालेल ना, आवडेल ना? नक्की आवडेलच, कारण शब्दच तसे आहेत ते. जेव्हा माझ्या लाईफवर त्या गोष्टीचा इफेक्ट होऊ शकतो तर तुमच्यावर होणार नाही का? नक्कीच होणार. फक्त त्याला प्रॅक्टिकली करून बघावं लागेल. हो, नक्कीच. कधी कधी स्वतःशी आपण नकळत कधी असं बोलतो की माझ्याकडून हे होणारच नाही, मी करू शकत नाही. निगेटिव्ह थॉट कसा बदलायचा? आजपासून जेव्हा तुमच्या मनात निगेटिव्ह थॉट येईल त्यावेळेस एक सकारात्मक गोष्टीने बदला, सकारात्मक शब्दाने बदला. उदाहरणार्थ, मला हे जमत नाही पण मी हे पूर्णपणे शिकते. निगेटिव्ह थॉट कसा बदलायचा? जेव्हा आजपासून तुमच्या मनात निगेटिव्ह थॉट आलं की त्याला थांबवण्याऐवजी तुम्ही काय करा, त्याला एक सकारात्मक वाक्याने चेंज करा. उदाहरणार्थ, मला हे जमत नाही, मला हे अजून पूर्णपणे जमतच नाही, पण म्हणायचं आहे मी पूर्णपणे करू शकते, मी सक्षम आहे. मला या अनुभवातून काहीतरी शिकायला मिळाले. केव्हा वाटतं? जेव्हा मी खूप कमजोर आहे तेव्हा काय म्हणायचंय, मी स्वतःला अधिक मजबूत बनवत आहे. तुमच्या विचारावर, तुमचे विचार करण्याच्या पद्धतीत फरक निर्माण करतात. चला एक छोटासा सराव करूया. तुमचा उजवा हात तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला प्रेमाने सांगा. तुमचं नाव घ्या, मी माझं नाव घेते. वर्षा, तू जशी आहेस तशी मी स्वीकारत आहे. वर्षा, तू जशी आहेस तशी खूप सुंदर आहेस. तू परिपूर्ण असण्याची गरज नाहीये. तू शिकत आहेस, तू वाढत आहेस, तू प्रयत्न करत आहेस आणि तू पुरेशी आहेस. आणि तुमचं नाव घेऊन एक सकारात्मक वाक्य सांगा. जसं मी माझं नाव घेते, मी वर्षा आहे, मी स्वतःवर विश्वास ठेवते. तुम्हीही तुमचं नाव घेऊन हे वाक्य बोला. आजची पॉझिटिव्ह अफर्मेशन माझ्या मागे म्हणा. चला, मी स्वतःवर खूप प्रेम करते, मी स्वतःवर विश्वास ठेवते, मी सक्षम आहे, मी शिकू शकते आणि मी पुढे जाऊ शकते. माझ्या चुकांना मी स्वीकारते आणि मी त्यातून शिकते किंवा शिकतो. मी स्वतःशी दररोज एक आवृत्ती बनवत आहे. मी माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे. हो ना. आजची टास्क काय असेल? एकदम सोपी. मिरर एक्सरसाइज. आरशात बघून बोलायचंय. आजची टास्क खूप सुंदर आहे. आज रात्री किंवा सकाळी स्वतःच्या डोळ्यात बघा आणि हे वाक्य बोला. बघा तरी इफेक्ट काय पडतो ते. मी स्वतःवर प्रेम करते किंवा करते. मी स्वतःवर प्रेम करतो किंवा करते. मी स्वतःवर विश्वास ठेवत आहे. आज रात्री आरशात डोळे घालून स्वतःच्या बघा आणि म्हणा 3 वाक्य. मी स्वतःवर प्रेम करते किंवा प्रेम करतो. मला स्वतःवर विश्वास आहे. मी स्वतःला चांगल्या गोष्टी स्वीकारण्यास तयार आहे.
ही 3 वाक्य बोला. हे सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, पण काही दिवसाने स्वतःशी बोलताना खूप इफेक्ट वाटेल आणि खूप छान वाटेल. आजचं चॅलेंज, जेव्हा दिवसभरात मी कधी कुठलं निगेटिव्ह विचार येईल त्यावेळेस तो विचार पकडा आणि विचार करा, मी हेच वाक्य माझ्या प्रिय व्यक्तीला बोलतो का? नाही ना? मग तेच प्रेम स्वतःलाही द्या. मित्रांनो, जग तुम्हाला काय म्हणते ह्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय म्हणता हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून स्वतःशी कठोर शब्द बोलू नका, स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःला एक सुंदर भेट द्या अफर्मेशनची. मी स्वतःशी प्रेमाने बोलते किंवा प्रेमाने बोलतो. हा आजचा चॅलेंज आहे तुमच्यासाठी. हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.